ऐका ना, मी काय म्हणतोय, हं. तेजस नाबगे कुठून डिंगडवाडी मधून बोलताय ना? हो, डिंगरवाडी मधून बोलतोय. बरं ठीक आहे, बोला ना, काय म्हणताय. तुम्ही जी व्हिडिओ कशाला टाकलेली मला हे कळत नाही. तुम्ही काय अशोक पवार आहे का? तुम्ही म्हणून टीका करताय. ऐका ना, आता मी आमदारांवर बोललो, काय तुमच्यावर थोडीच बोललो मी. कोणावरून? पण तुम्ही आमदार साहेबांना नका तसं बोलू. तुम्ही आमदार साहेबांचं चुकतंय काय? तर तुम्ही समोर आहे ना बोलायला. ऐका ना, मला का तुम्हाला काय 2-4 शब्द वाणीचे यायला लागले म्हणजे तुम्ही काय बादशाह झाले असं नाही. तुम्ही काय बोलता ना, एखाद्याला आम्ही ऐकून घ्यायचं. तुम्ही कुणाचे कार्यकर्ते असेल, आम्ही पण कुणाचे कार्यकर्ते ना. ऐका ना, ही फक्त काय विचारांची, तुम्हाला एकच सांगतो, विचारांची नाही. माऊली कटके जर साहेबांना जर तुम्ही काय बोलले, आम्हाला विद्यमान आमदारांवरती काय जर बोलले, तर आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही. आत्ताच सांगतो, क्लिअर बोलतोय, क्लिअर तुम्हाला सुट्टी देणार नाही. आणि ती काय अशी तशी काय आम्ही काही बाया बागण्यासारखं काही बालिशवानी काहीतरी कृत्य करणार नाही. आम्ही डायरेक्ट निवडू तुम्हाला. तेजस नाबगे बोलतोय मी, डायरेक्ट तुम्हाला तोंडावरती सांगतो. माऊली कटकेंवरती तुम्ही व्हिडिओ करायची तुमची लायकी नाही, तुम्हाला आत्ताच सांगतो. तुम्ही काय का राज्याचं मंत्री बिंत्री नाही म्हणून तुम्ही टीका करताय. सौम्य गोम्याने येऊन इथं टीका करायची काय बावळ बिवट करतोय का? आम्ही काय काय कामं करतो? लोकांचीच कामं करतात का दुसऱ्यांची कामं करतात? तुम्हाला भाऊसाहेबांना आलता ना फोन केली बिले? हॅलो, फोन आलता का? आलता का फोन? ऐका ना, मला इलेक्शनच्या काळात पण तुम्ही झक मारलेली हे पण नाही ना. मी तुम्हाला त्यावेळेस पण फोन केला होता, त्यावेळेस पण सांगितलं होतं की व्यवस्थित राहू द्या. तुम्ही त्यावेळेस पण लय झक मारली तरी आम्ही कानामागे टाकली होती. आता जर तुम्हाला लई हे आलं असं ना माझ, तर आम्ही पण ते उतरायचा प्रयत्न आमच्यात पण करता येईल. आमच्यात पण ती धमकी, ज्या गावच्या बाब असतात ना त्याच गावच्या बोरी पण असतात, लक्षात राहू द्या. सुट्टी नाही जाणार, आता क्लिअर सांगतो तुम्हाला. ते बनवला ना व्हिडिओ, इथं ते डिलीट करा, तुम्हाला आत्ताच सांगतो. 2-4 शब्द वाणीचे यायला लागले म्हणजे तुम्ही काय राज ठाकरे नाही झाली. नाही, पण एवढा राग नाही ना आला पाहिजे तुम्हाला. काय एवढा राग म्हणजे आता आपण काय शिव्या नाही दिल्यात त्याच्यामध्ये, तुमचा नीट ऐका ना. ऐका ना, पण तुम्ही बनवता कशाला ना? बनवताच कशाला? मी काय म्हणतोय, आम्ही बनवलाय का व्हिडिओ? आम्ही बनवतो का असले व्हिडिओ बालिशवानी बायनवानी काम करतो का आम्ही? तुम्हाला कोण सांगणार असेल ना, ऐका, त्याच्यावरती बनवा व्हिडिओ. आमच्या माणसावरती व्हिडिओ बनवायचा नाही. विद्यमान आमदारवरती तुमचा व्हिडिओ बनवायचा राईट येत नाही आणि बनवायचा पण नाही. जसं तुम्ही त्याला देव मानता तसं आम्ही त्याला देव मानतोय, लक्षात राहू द्या. नाही, मला एक सांगा, आता तुम्ही कुणाला देव मानताय तुम्हाला चांगलं माहिती, आणि आम्ही कुणाला देव मानतोय ना आम्हाला माहिती. ज्या माणसाने लोकांना देव दाखल त्याला देव मानतोय आम्ही, ज्यांना लोकांनी गाडलं ना त्याला तुम्ही देव मानताय. बरं ऐका ना, माझं आता 2 मिनिटं ऐका. तुम्हाला मी सांगतो तो व्हिडिओ डिलीट करा, लवकरात लवकर डिलीट करा, त्याचा त्रास तुम्हाला बघायला लागेल. नाही, ऐका ना, माझं 2 मिनिटं ऐकून घ्या. आता तुमचं ऐकलं ना मी. आता हा बोला. आता तुमच्या आमदारांनी आता विजयी झाल्यानंतर जाहीर सभांमधून आता ते बोलायची गरज होती का त्यांना? मला सांगा बरं, काय बोलायची गरज होती? मग आता ते बोलले ना की वडगावर असं आहे, मग आता ते माणूस ऐका, त्या माणसाची उंची खूप मोठी आहे. तुम्ही ना आम्ही बोलणे एवढी, तो माणूस काय एवढा खालच्या लेवलचा नाही. तो माणूस आठांग महासागरापेक्षा पण मोठा माणूस आहे. तुम्ही ते नका आम्हाला अक्कल शिकू, ते कुठं जाते विजय सभेत काय बोलतात आणि काय नाही ते नका. तुम्ही बोलण्याला इतके लायकीने मोठे नाही, आम्ही पण एवढे लायकीने मोठे नाही. ते आता सध्या विद्यमान आमदार आहे, कोणत्या तरी तालुक्याचे, 2 तालुक्याचे विद्यमान आमदार आहे. तुम्ही ज्याची पाठराखण करताय ना ते माझे आमदार आहे. ते काय करून माझे झाले हे तुम्हाला पण माहिती. ते तुम्ही अक्कल नका शिकू आम्हाला. ते व्हिडिओ इज्जतीत डिलीट करा, क्लिअर सांगतो, नाही तर तुम्हाला त्रास होणार त्याचा. सुट्टी देणार नाही, डायरेक्ट सरळ शब्दात सांगितलं. तुमची कुठं नाड्या गुतले नाही सगळं आम्हाला माहिती. तुम्ही इलेक्शनच्या पण काळात खूप त्रास दिलेला आहे आम्हाला. मी त्यावेळेस सुद्धा कानामागे टाकले, तुम्हाला मी फोन पण केला त्यावेळेस, समजून पण सांगितलं होतं, समोर पण समजून सांगितलं होतं, तरी तुम्ही तो मात केलाच होता. ते आम्हाला भयंकर त्रास झालेला आहे, तरी आम्ही तो कानामागे टाकलेला आहे. आम्हाला लोकांना माफ करायची सवय, पण आता नाही माफ करणार. आता सुट्टी नाही ना तुम्हाला, आत्ताच क्लिअर सांगतो. व्हिडिओ बनवायचा नाही, क्लिअर सांगतो. आणि बनवलेला व्हिडिओ डिलीट करायचा लगेच. बोल तुम्ही बाहून बरोबर बोला, नाही कुणा बरोबर बोला, त्याचा कुणाला पण त्रास होईल. संगत सगळ्यांना साखळीत त्रास देईल, सुट्टी देणार नाही. आणि तुम्हाला हे पण सांगतो, बाहूनला पण लाईन वरती घेतो.
भाऊला पण सांगतो, भाऊला मी क्लिअर सांगितलं होतं. तुम्ही तुमच्यावरती म्हणतो का आम्ही व्हिडिओ, तुम्ही काय असला बेकार धंदा करता, बायानवानी बालिशवानी व्हिडिओ बनवता. तुम्हाला 4 शब्द बोलायला आले माहिती, तुम्ही एखादा क्लास लावला माहिती, तुम्ही काय राज ठाकरे झाले काय पण बोलायला ना, मंत्री झाले तुम्ही. व्हिडिओ बनवायचा नाही तुम्हाला, मी सरळ शब्दात सांगतोय. त्या माणसाचं कर्तृत्व काय, तुमचं कर्तृत्व काय, तुम्ही कुठं, तो माणूस कुठं तुम्ही, आपली लायकी काय, आपण करतोय काय, बॉटम वॉल एक तरी लायक आहे का, कशाला मोकार शहाणपणा करता. त्या माणसा व्हिडिओ बनवायचा नाही, ते आमच्यासाठी आज देवी. तुम्ही जर त्याचा व्हिडिओ बनवला तर आम्ही पण जीवा उदार होऊन तुमच्या जीवा येईल, लक्षात राहू द्या. सुट्टी देणार नाही, असले व्हिडिओ बनवायचे नाही. बालिशवाणी समोर यांच्या चर्चा करा आमच्या संग. तुम्हाला मी काय धमकी देत नाही, तुम्हाला समजून सांगतोय, तुम्ही हे पण लक्षात घ्या. याच्यावरती व्हिडिओ बनवायचा नाही, समोर यांच्यासमोर चर्चा करा काय करायची. बालिशवाणी बारकाल्या बरोबर मागून काहीतरी एखाद्या व्हिडिओ बनवायचं, बालिशवाणी पुन्हा कुणा तरी उभं करा, धंद करू नका, सोडून द्या धंद. लक्ष आलं का. शेखर गावणेचा मला कॉल येतो तुमच्या भावाचा. लगेच व्हिडिओ डिलीट करा, मी क्लिअर. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर. सदरील ऑडिओ क्लिपची पुष्टी महाराष्ट्र न्यूज करत नाही याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी. आणि बच्चू गव्हाणे आणि तेजस नायवेंगे, ज्ञानेश्वर कटके यांचे समर्थक यांना धमकी दिलेली आहे. तर आपण ही रेकॉर्डिंग जास्तीत जास्त बघावी आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवावं. धन्यवाद.